अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातल्या आले गावातून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे। गावातील एका खासगी विहिरीचं पाणी गेल्या सलग 3 दिवसांपासून असामान्यरित्या उबदार लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये आश्चर्य आणि उत्सुकता निर्माण झाली आहे। ही विहीर आले गावातील रहिवासी अरुण मुर्तडकर यांच्या मालकीची असून पिण्यासाठी आणि घरगुती वापरासाठी या विहिरीतील पाण्याचा नियमित वापर केला जातो। मात्र गेल्या 3 दिवसांपासून विहिरीतील पाणी स्पर्शाला सतत उबदार लागत असल्याचे विहीर मालक आणि स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे। विशेष म्हणजे विहिरीतील मोठ्या प्रमाणात पाणी उपसल्यानंतरही झऱ्यांमधून पुन्हा भरलेले पाणीही उबदारच असल्याचा दावा विहीर मालक अरुण मुर्तडकर यांनी केला आहे। यापूर्वी असा प्रकार कधीही अनुभवला नसल्याचेही त्यांनी सांगितले। या अनोख्या घटनेची माहिती गावात पसरताच अनेक ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेत प्रत्यक्ष पाण्याची पाहणी केली। मात्र विहिरीतील पाणी अचानक उबदार होण्यामागचं नेमकं कारण काय, याबाबत अद्याप कोणत्याही शासकीय यंत्रणेकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही। भूगर्भातील पाण्याच्या प्रवाहात झालेला बदल, स्थानिक भूगर्भीय रचना किंवा अन्य काही नैसर्गिक कारणामुळे पाण्याच्या तापमानात बदल झाला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र यामागचं खरं कारण सखोल शास्त्रीय तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे। दरम्यान भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा म्हणजेच GSDA आणि आरोग्य विभागाने तातडीने घटनास्थळी भेट द्यावी, विहिरीतील पाण्याचं तापमान आणि गुणवत्ता तपासावी, तसेच या अनोख्या प्रकारामागचं नेमकं शास्त्रीय कारण समोर आणावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। या संदर्भात भूजल सर्वेक्षण विभागाचे अधिकारी संजय कराड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र वारंवार दूरध्वनी करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही। आता प्रश्न असा आहे की आले गावातील या विहिरीचं पाणी अचानक उबदार होण्यामागचं नेमकं कारण काय आहे? हा केवळ नैसर्गिक भूगर्भीय बदल आहे की यामागे आणखीन काही कारण आहे? याचं उत्तर आता अधिकृत तपासणीनंतरच मिळणार आहे। पातूर येथून सचिन मुर्तडकर यांच्या रिपोर्टसह महावाईस न्यूज। मुर्तडकर, 3 दिवसापासून आमच्या घरामध्ये पाणी गरम येत आहे। जुनी विहिरीत 50 वर्षापूर्वी आमची विहीर जुनी आहे, पण इतक्यामध्ये काही आढळलं नाही। पण या 3 दिवसामुळे आमच्या विहिरीमध्ये पाणी गरम येत आहे। या भू विभाग यांनी भाग घ्यावे। कल्याणी राहुल मुर्तडकर, आमच्या राहणार आलेगाव, तहसील पातूर, जिल्हा अकोला येथून बोलत आहे। आमच्या घरी एक खूप पूर्वी काळापासून विहीर आहे। त्या विहिरीत गरम पाणी झालेले आहे। त्यामुळे आम्हाला खूप भीती वाटावं अशी वाटत आहे। त्यामुळे तुम्ही संबंधित विभागाला कळवावी की आमची हे कार्यक्रम आम्हाला तुम्ही आमचा मागणी पूर्ण करावी अशी आमची विनंती आहे।